संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सध्याची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट्स आहे आणि ही अपडेट्स सर्व अभियोग्यताधारकांनी लक्षात घ्यावी। सर्वांसाठी ही महत्त्वाची अपडेट्स आहे। सध्या एक पत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये असं सांगितलं की जे संस्था पेंडिंग आहेत, ज्यांच्या जागा अजून अपलोड झालेल्या नाहीत, त्यांना मुदतवाढ ही 31 जुलैपर्यंतची त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। असं एक पत्र त्या ठिकाणी व्हायरल होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे। अनेक ग्रुपवरती हे जे पत्र आहे ते व्हायरल झालेलं आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे, मी थोड्या वेळाआधी अधिकाऱ्यांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवून त्यांच्याशी विचारणा केली आहे की मुदतवाढ मिळाली आहे हे खरं आहे का। तर त्यांनी सांगितलं की मुदतवाढ दिली गेलेली नाही आहे, नो म्हणून त्यांचं उत्तर आलं। आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की हे फॉरवर्ड करू नका, कारण अंतिम टप्प्यामध्ये ज्या प्रलंबित असणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्यांचं काम सुरू आहे, तर अशा प्रलंबित असणाऱ्या संस्थांच्या जागा ह्या येणार नाहीत। त्यामुळं हे जे व्हायरल करत असलेलं तुम्ही जे व्हायरल करत आहेत सर्व अभियोग्यताधारक, तर कृपा करून ते व्हायरल करू नका। जोपर्यंत न्यूज बुलेटिनवरती अधिकृत अशी कुठलीही माहिती येत नाही किंवा त्यावरती बुलेटिन दाखवत नाही, तोपर्यंत कुठल्याही माहितीवरती विश्वास ठेवू नका। त्यामुळं ते जे पोस्ट आहे किंवा जे पोस्टर त्या ठिकाणी जे पत्र न्यूज बुलेटिनचं व्हायरल होत आहे, तर कृपा करून ज्या ग्रुपवरती असेल त्या ॲडमिननं डिलीट करावं आणि फॉरवर्ड चुकूनसुद्धा करू नका। कारण प्रलंबित असणाऱ्या जाहिराती जर ते मुदतवाढ दिली असं जर त्या ठिकाणी त्यांना कळालं, तर त्या जाहिराती लगेच येणार नाहीत। त्यांना वाटेल की मुदतवाढ दिल्या गेलेली आहे, आणि जर असं कळालं तर मुदतवाढ त्या ठिकाणी अधिकृत दिल्या गेलेली नाही आहे। त्यामुळे ज्या प्रलंबित आहेत त्या जागा त्या ठिकाणी अपलोड होऊ शकतात, पण तुम्ही जर हे फॉरवर्ड केलं तर त्या जागा कमी होतील, एवढं लक्षात ठेवा। कारण अधिकृतपणे अशी कुठलीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही। ज्यावेळेस न्यूज बुलेटिनवर असेल त्यावेळेस ती अधिकृत म्हणजे मुदतवाढ दिली असं आपण समजावं। त्यामुळे हा व्हिडिओ सध्या तरी सर्वांना विनंती की जास्तीत जास्त ग्रुपवरती सर्वांनी शेअर करावा। धन्यवाद।